ठाण्यातील उपवन तलाव परिसरात सुरू असलेल्या विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलनं शनिवारी ठाणेकरांना सांस्कृतिक पर्वणी अनुभवायला दिली। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भारतीय क्रिकेट संघाचा उदयोन्मुख फलंदाज यशस्वी जयस्वाल याला प्रतिष्ठित असा शिवगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमाचं आयोजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारानं करण्यात आले। यावेळेला व्यासपीठावर गायक अभिजित भट्टाचार्य, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे, MCHI ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता, परीक्षा सरनाईक, पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होते। सांस्कृतिक फेस्टिवलमध्ये विविध कार्यक्रमांचा समावेश होता। विशेषतः अभिजित भट्टाचार्य यांच्या गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। त्यांनी सादर केलेल्या गाण्यांनी शनिवारी संध्याकाळ अविस्मरणीय केली। तर रविवारी ठाण्यातील उपवन तलाव परिसरात सुरू असलेल्या विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये रविवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। संगीत, नृत्य आणि कला प्रदर्शनांनी ठाणेकरांना सांस्कृतिक अनुभवाची मेजवानी दिली। संध्याकाळी गीत गुलाबी, साडी फेम, सुप्रसिद्ध गायक संजू राठोड यांच्या सुमधुर गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। तसंच स्थानिक कलाकारांनी पारंपरिक नृत्य आणि संगीत सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली। कला प्रदर्शनात विविध चित्रकार आणि शिल्पकारांनी आपली उत्कृष्ट कलाकृती प्रदर्शित केली। त्यामुळे कलाप्रेमींना विविधतेचा अनुभव घेता आला। रविवारी फेस्टिवलमध्ये माजी गृहनिर्माण मंत्री आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, शिवसेना शिंदे पक्षाचे सचिव माजी महापौर संजय मोरे यांनी या उत्सवाला भेट देऊन या उत्कृष्ट कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं। विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल 10 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये विविध कला, संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे। हा महोत्सव ठाणेकरांसाठी एक विशेष आकर्षण ठरला आहे। ते शुभेच्छा दिलेल्या आहेत, काय सांगाल? काय म्हणून जितेंद्रावर शुभेच्छा तर 35 वर्षापासून आहे, माझेही त्याला शुभेच्छा असतात। परंतु राजकीय संबंध वेगळे आणि पारिवारिक संबंध वेगळे, कौटुंबिक संबंध गेल्या 35 वर्षापासून पत्नी, मुलं, सुना, नातवंड यांचे संबंध परंतु ज्यावेळेस राजकारण समोर येतं त्यावेळेस आम्हाला प्रतिनिधी म्हणून आम्ही कार्यक्रमाला कसा प्रतिसाद आहे? प्रचंड गर्दी झाली, अक्षरशः उभं राहायला जागा नाही। दरवर्षी असते, 11 वर्ष झाले, 11 वर्ष मोठे मोठे कलाकार या ठिकाणी दरवर्षी येत असतात। काही वर्षी गरज आहे, गरज पाहण्याचा वेगवेगळ्या प्रकारचे व्यासपीठ आहे, वेगवेगळ्या प्रकारची कल्चरल ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या माध्यमातून